नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता सेट एक्झामिनेशन म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतात सेट, ती असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी असते। महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यता प्राप्त सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेटची परीक्षा आहे 7 एप्रिल 2024 रोजी। याची पात्रता आहे पदव्युत्तर। तर याची काही बेसिक डिटेल आपण बघूया की ही परीक्षा कधी होणार आहे, कोणत्या शेड्यूलमध्ये होणार आहे, कशी होणार आहे आणि त्याचबरोबर याला फीस वगैरे कशी राहणार आहे हे आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यता प्राप्त ही परीक्षा दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर गोवा या केंद्रावर घेण्यात येणार आहे। ठीक आहे, संकेतस्थळावर अर्ज करण्याची तारीख आहे 12 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते 31 जानेवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत। जर या वेळात आपल्याला वेळ मिळाला नाही किंवा आपण भरू शकला नाही तर 500 रुपये विलंबासह आपण 1 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 वाजल्यापासून तर 7 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत याला अर्ज करू शकता। ठीक आहे, विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। तसंच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभागास किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठास आपल्याला पाठवायची नाही आहे, ती फक्त आपल्याकडे जतन करून ठेवायची आहे। आपण याचं परीक्षा शुल्क इथे बघू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये प्रक्रिया शुल्क राहणार आहे। त्याचबरोबर कास्टमध्ये जर असाल तर 650 रुपये चलन आपल्याला इथे राहणार आहे। विद्यार्थ्यांनी सेट परीक्षाची जी फी आहे ती क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा आपल्या इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा करायची आहे। जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील त्यांनी त्याबाबतचा पुरावा आपल्याकडे जतन करून ठेवायचा आहे। सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीमध्ये समावेश नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pune.uni.pune.ac.in या ईमेल ID वर पाठवावा आपल्याला लागणार आहे। ठीक आहे मित्रांनो, सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम आपल्याला विद्यापीठाच्या setexam.uni.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे। जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल, पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही, याची आपण काळजी घ्यावी। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा कळत नाही त्यांनी इंग्लिशमधून ही माहिती आपण इथे वाचू शकता। मी 2 मिनिटांसाठी ही संपूर्ण माहिती हळूहळू स्क्रोल करतो, आपण याला वाचून घेऊ शकता। ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे। याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।